नमस्कार. आता आपण कपालभातीतलंच प्रजनन संस्था. आता प्रजनन संस्था ही आपल्या उदरातच आहे. मग ती बाई असू दे का पुरुष असू दे, बाईला युट्रसच्या, पुरुषाला प्रोस्टेटच्या ह्याने आहे. वय झालं तरी त्या ग्रंथी आपल्या शरीरात असतात. फक्त ऑपरेशन वगैरे झालं आणि काढून टाकलं तर मग त्या ग्रंथींची कामं चालूच असतात कमी अधिक प्रमाणात. तर आपण कपालभाती करत राहिल्याने त्याच्यामध्ये आलेली त्याला समजा त्या गोष्टीला सूज आली किंवा गाठ आली किंवा काही त्याचं एनलार्जमेंट झालं, कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये निर्माण होत असेल, तो कपालभातीने पूर्णपणे जाऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगते, निरंतर पाहिजे. तुम्ही एक दिवस कपालभाती केलं आणि 8 दिवस केलं नाही, काही फायदा नाही होणार. जसं तुम्हाला रोजचं जेवण हवं, रोजचं पाणी हवं प्यायला, त्याप्रमाणे हा वायुयुक्त आहार तुमच्या शरीरात रोज जायला पाहिजे. एक वेळेला तुम्ही अन्नाशिवाय जगू शकाल, थोडा वेळ पाण्याशिवाय तुम्ही जगू शकाल, पण वायू खूप गरजेचा आहे. त्याला आहार म्हणून घेताना रोज एक सवय केली की पहाटे उठल्यावर माझा प्राणायाम मी एवढा वेळ तरी करेन. ती एक शरीराची गरज म्हणून करा, एक स्वतःचं एक शेड्यूल म्हणून करा. हे रोज केलंच पाहिजे म्हणून करा. एक स्वतःची देवाची जशी आपण पूजा अर्चा करतो तसं ह्या शरीररूपी देवाने आपल्याला जे शरीररूपी मंदिर दिलेलं आहे, याच्यामध्ये जो आपला आत्मा राहतो देव रूपाने, तर त्याच्या मंदिराला म्हणजे ह्या शरीराला नीट ठेवण्यासाठी म्हणूनच म्हणून का असेना आपल्यासाठी असा हा प्राणायामासाठी वेळ काढा. आणि एक रेग्युलर एकदा बनवलं, एक शेड्यूल बनवलं की मला एवढा वेळ बसायचा आहे आणि एवढं करायचं, बरोबर होतं. कारण माणूस सवयीचा गुलाम आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या गोष्टी लागताना वेळ लागतो आणि वाईट सवयी लागायला पटकन होते. तुम्ही 2 दिवस आळस करा, तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक आळस वाटतो. असं वाटत नाही की कामाला अरे अजूनही झोपूया असं वाटतं. त्यामुळे वाईट गोष्टीची सवय पटकन होते. झटका तो आळस आणि प्राणायाम करा. जर कोणी तरुण असेल आणि मासिक पाळीत असेल तर 4 दिवस तुम्हाला प्राणायाम नाही करायचं आहे, कपालभाती नाही करायची आहे, पण तुम्ही बाकीचे तर करू शकता. पुढे जाऊन मी अनुलोम विलोम सांगेन. अनुलोम विलोमला पाळीचा प्रश्न नाही, तर पाळीच्या वेळेला तुम्ही अनुलोम विलोम डबल करा. कपालभातीचा वेळ अनुलोम विलोमसाठी द्या, कारण गरजेचं आहे. पण कपालभाती त्यावेळेला नका करू. तुम्ही गरोदर आहात, कपालभाती नाही करायचं आहे तुम्हाला, तुमचं नुकतंच ऑपरेशन झालं आहे, 6 महिने तुम्हाला कपालभाती नाही करायची, पण तुम्हाला प्राणायामाची आता हळूहळू सवय लावायची आहे, तर पहिली भस्त्रिका करा. मग ते कुंभकवाले करायचे नसतात, त्यामुळे ते करू नका. आणि मग अनुलोम विलोमला जा, जेणेकरून तुम्हाला प्राणायाम करायची आणि तो वेळ बरोबर स्वतःसाठी ॲडजस्ट करायची सवय पहिल्यापासून लागेल. आणि एकदा ती का सवय लागली की बरोबर ते म्हणतात ना, झोपेतसुद्धा उठवलं आणि म्हणायला सांगितलं तर मी एखादी गोष्ट आपण म्हणतो एवढी पाठ आहे, तसं किती बिझी कार्य असू दे, पण त्या आपल्यासाठीचा 20-25 मिनिटाचा वेळ आपण स्वतःसाठी बरोबर काढू आणि स्वतःसाठी हा प्राणायाम करून फक्त शारीरिक नाही, मी पहिल्यापासून सांगते, योग हा शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक म्हणजे सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. तर तुम्ही पहिल्यांदा आपण शरीरापर्यंतच चाललेलो आहोत. शरीर तुम्ही बळकट करा, तुमच्या सगळ्या संस्था नीट कार्य करायला लागू दे, तुमचा डॉक्टरकडे जायचा वेळ वाचत जाईल, तुम्हाला वरचेवर आजार पण येणार नाही, तुम्हाला थकवा कमी होईल आणि नेहमी जगण्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन येईल, आनंदाने जगाल. त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये खूप तृप्ती मिळेल.
आणि हळूहळू आध्यात्मिक उन्नतीही होईल. तुम्ही माझं ऐकता आहात त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे.